सर्वोच्च न्यायालयानं ध्वनिक्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन करून श्रीरामनवमी मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे सिस्टीम लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या 2 मंडळांवर कोतवाली पोलिसांनी इम्पेरियल चौक या ठिकाणी तर तोफखाना पोलिसांनी चितळ्या रोड या ठिकाणी 2 मंडळांवर कारवाई करण्यात आली. श्रीरामनवमी जयंती मंडळांना ध्वनी प्रदूषण करू नये याबाबत सूचनाही दिल्या होत्या. त्याचबरोबर मिरवणुकीदरम्यान हिंदू राष्ट्र सेना मंडळ आणि सकल हिंदू समाज मंडळानं पोलीस प्रशासनानं दिलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष करून मोठ्या आवाजात गाणी लावून आवेशपूर्ण घोषणाबाजी केली. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयानं ध्वनिक्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डीजे लावून ध्वनी प्रदूषण केलं. छत्रपती शिवाजी महाराज चौक, इम्पेरियल चौक या ठिकाणी कोतवाली पोलीस अंमलदार नकुल टिपरे आणि मोहन भेटे यांनी हिंदू राष्ट्र सेना मंडळाच्या डीजेचे डेसिबल घेतले असता ते 101.5 डेसिबल इतक्या मोठ्या आवाजात डॉल्बी स्पीकर लावून ध्वनी प्रदूषण करीत असताना आढळून आले. पोलिसांनी त्याबाबत रिडिंगची पावती घेऊन मंडळाचे अध्यक्ष शुभम कर्डिले यांनी पावती घेण्यास नकार दिला आणि ध्वनी प्रदूषण सुरूच ठेवलं. त्या ठिकाणी लोकांची गर्दी असल्यानं आणि उत्सव साजरा होत असल्यानं डीजे तात्काळ ताब्यात घेतले असते तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यानं मिरवणूक संपल्यानंतर मंडळाच्या डीजेचे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतलं. दुसऱ्या कारवाईमध्ये पोलिसांनी इम्पेरियल चौक या ठिकाणी सकल हिंदू समाज मंडळाच्या डीजेचे डेसिबल घेतले असता ते 112.1 डेसिबल इतक्या मोठ्या आवाजात डॉल्बी स्पीकर लावून ध्वनी प्रदूषण करीत असतानाच आढळून आले. पोलिसांनी मिरवणुकीनंतर मंडळाचा डीजे ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात हिंदू राष्ट्र सेनेचे मंडळाचे अध्यक्ष शुभम मनोज कर्डिले, राहणार शेरकर गल्ली सर्जेपुरा, डीजे मालक महेश दत्तात्रय शिंदे, राहणार सर्वे क्रमांक 120 नवनाथ मित्र मंडळाजवळ, तुषार बेकरी, किष्किंधानगर पुणे आणि सकल हिंदू समाज मंडळाचे अध्यक्ष दिगंबर लक्ष्मण गेंट्याल, राहणार सावेडी अहिल्यानगर, डीजे मालक वैभव विठ्ठल बोरकर, राहणार रायवाडी लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता 223 सहपर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 3 आणि 15, ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 चे कलम 3, 4, 5, 6 अन्वये 2 वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तोफखाना पोलिसांनी श्रीरामनवमी मिरवणुकीदरम्यान कर्कश आवाजात डीजे लावणाऱ्या श्रीराम सेना बुल्लेगाव मंडळाच्या डीजेचं चितळे रोडवरील नेता सुभाष चौक या ठिकाणी अल्पना बेकरी समोरील डेसिबल घेतलं असता 105.6 डेसिबल इतक्या मोठ्या आवाजात डॉल्बी स्पीकर लावून ध्वनी प्रदूषण करीत असताना आढळून आले. त्याचबरोबर वास्तव ग्रुप सावेडी या मंडळाच्या डीजेचे डेसिबल तेलीखुंट परिसरामधील पॉवर हाऊस समोर घेतले असता ते 122.2 डेसिबल इतक्या मोठ्या आवाजात डॉल्बी स्पीकर लावून ध्वनी प्रदूषण करीत असताना आढळून आले. यावरून तोफखाना पोलिसांनी श्रीराम सेना बुल्हेगाव मंडळाचे अध्यक्ष प्रदीप कांबळे बुल्हेगाव, डीजे मालक रितेश राजेश पाटील अनार, MSEB हाऊसिंग सोसायटी, गुरुकृपा निवास विश्रामबाग, दिल्ली गार्डन कॉलेज सांगली, वास्तव ग्रुप सावेडी मंडळाचे अध्यक्ष दीपक ज्ञानेश्वर नाटकर, राहणार कसबे वस्ती तपोवन रोड अहिल्यानगर, डीजे मालक सूरज जयवंत घारे, राहणार घारेवाड कराड सातारा यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता 223 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 3 आणि 15 आणि ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 चे कलम 3, 4, 5, 6 अन्वये 2 वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.